जेव्हा केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एनसीआरबीचा अधिकृत डेटा समोर येतो, वर्षाला 24,000पेक्षा जास्त गुन्हे लहान मुलांच्या विरोधात नोंदवले गेलेले आहेत आणि तब्बल 12,994 लहान मुलांच्या अपहरणाचे प्रकरण महाराष्ट्रामध्ये आहेत. उत्तर प्रदेश सारखं मोठं राज्यही या बाबतीत आपल्या मागे आहे. महिलांवरील अत्याचारात आपण थेट दुसऱ्या क्रमांकावर आहोत. वर्षाला जवळपास 47,954 गुन्हे नोंदवले जातात. यात बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. हा प्रश्न कोणत्याही पक्षाचा नाही किंवा राजकारणाचा नाही. हा प्रश्न आहे आपल्या कुटुंबांच्या सुरक्षेचा. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही एका अत्यंत जबाबदार आणि संविधानिक पदावर बसलेले आहात. संविधानाची कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही तुमची जबाबदारी आहे. जर महाराष्ट्रात महिला सुरक्षित नसतील, लहान मुलांचं अपहरण होत असेल, तर मग राज्याचं गृह मंत्रालय काय करत आहे? राजकारणाच्या चिखलफेकीतून आणि विरोधकांवर टीका करण्याच्या नादात गृह खात्याकडे दुर्लक्ष होते का, असा प्रश्न पडलेला आहे. तुम्ही विकासाचे मोठे मोठे दावे करता, पण ज्या राज्यात जनता सुरक्षित नाही तिथला विकास काय कामाचा? जर गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करता येत नसेल, तर त्या संविधानिक पदाचा सन्मान राखला जातोय का? असं नाही की आपल्याकडे कायदे नाहीत. नवीन भारतीय न्याय संहिता BNS आणि विशेष कायद्यामध्ये अनेक कडक तरतुदी आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणण्याची घोषणा झाली होती. पण प्रश्न हा आहे की या कायद्याची अंमलबजावणी जमिनीवर किती कडक होते? गुन्हेगारांना तात्काळ आणि कठोर शिक्षा का होत नाही? खटले वर्षानुवर्ष कोर्टात का रेंगाळतात? जोपर्यंत पोलिसांचा धाक आणि कायद्यांचा धाक गुन्हेगारांच्या काळजात बसत नाही, तोपर्यंत हे आकडे कमी होणार नाहीत. आज महाराष्ट्राला पोकळ घोषणांची नाही, तर कडक अंमलबजावणीची गरज आहे. मित्रांनो, एक नागरिक म्हणून प्रश्न विचारणं हा माझा अधिकार आहे. आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या ही वेळ आपल्या कुटुंबावरही येऊ शकते. सरकार कोणाचंही असो, जनतेची सुरक्षा ही पहिली प्राथमिकता असायला हवी.